रोजच उपयोगी पडणाऱ्या किचन टिप्सच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून अगदी स्वागत। टिप्स 1. लहान मुलांचे हाडे व स्नायू मजबूत होण्यासाठी त्यांची मालिश नेहमी मोहरीच्या व तिळाच्या तेलानेच करावी। 2. मातीच्या भांड्यात स्वयंपाक करताना नेहमी लाकडाचा चमचा वापरावा व मातीचे भांडे धुताना नारळाची घासणी वापरावी। असे केल्याने भांडे तुटत किंवा फुटत नाही। 3. कोणतीही भाजी खाल्ल्यावर पचन व्हावी तसेच भाजीची चव खमंग होण्यासाठी नेहमी फोडणीत थोडासा हिंग टाकावा। 4. मेथीचे लाडू कडू होऊ नये यासाठी मेथी भाजून बारीक पावडर तयार करून घ्या। तयार पावडर दुधात 1-1.5 तास भिजत ठेवावी। ही भिजवलेली मेथीची पावडर साजूक तुपामध्ये मंद गॅसवर खमंग भाजून घ्या। अशी मेथीची पूड लाडूमध्ये टाकली असता लाडू चवीला अप्रतिम बनतात व लाडू कडू देखील होत नाही। 5. भजी किंवा पकोड्याच्या मिश्रणात 1-2 चमचे कडकडीत गरम केलेले तेल टाकले तर भजी किंवा पकोडे खूप कुरकुरीत होतात। 6. मातीचे कोणतेही भांडे वापरण्याअगोदर रात्रभर ही भांडी मोकळ्या पाण्यात बुडेल अशी भिजवून ठेवावे। दुसऱ्या दिवशी सकाळी ही भांडी पाण्यातून काढून कोरडे करून उन्हात सुकवून घ्या। नंतर या भांड्यांना खाण्याचे कोणतेही तेल चोळून लावा। थोड्या वेळाने भांडे स्वच्छ पाण्याने धुवून घ्या। असे केल्याने भांड्याला असलेली मातीची राळ किंवा कण राहत नाही। 7. किचनचे बेसिंग कधी कधी ब्लॉक होते, अशा वेळी 2-3 चमचे खाण्याचा सोडा त्यात टाकावा। वरतून कपभर पाणी टाकावे। सोड्याचा फेस होऊ लागला की तसे तसे वरतून मगने पाणी टाकावे। पाईपमधील कचरा लगेच निघून जातो व ब्लॉक झालेले की बेसिंग पूर्ववत होते। 8. मातीच्या भांड्यात दही लावल्याने दही चविष्ट बनते तसेच दह्याची खाप मस्त बनते म्हणजेच दही घट्ट लागते। 9. लापशी पटकन शिजावी यासाठी लापशी बनविण्यापूर्वी 10 मिनिटं पाण्यात आधी भिजवून ठेवावी। 10. घरातील पडदे, बेडशीट, पिलो कव्हर वेळोवेळी स्वच्छ पाण्याने धुवून टाकावे व कडक उन्हात सुकवून मगच वापरावे। त्याने धूळ कचरा तर नाहीसा होतोच पण घरातील वातावरण प्रसन्न होते। 11. अचानक खूप शिंका येऊ लागल्या की लगेच थोडासा हिंगाचा वास ओढावा, त्याने शिंका लगेच बंद होतात। 12. शिमला मिरची बाजारातून घेताना सलाडसाठी गोड व भाजीसाठी तिखट घ्यावी। या मिरच्या ओळखण्यासाठी शिमला मिरचीचा देठ नसलेला बाजूला किती गोलाकार कोपरे आहेत हे बघावे, म्हणजेच 4 गोल कोपरे असलेली गोड असते व 3 गोल कोपरे असलेली शिमला मिरची तिखट असते। 13. डोसे खूप क्रिस्पी होण्यासाठी पिठात मूठभर चुरमुरे किंवा पोहे पाणी न टाकता बारीक करून पावडर तयार करून टाकावे। 14. कोणत्याही भाजीचा रस्सा चवदार होण्यासाठी फोडणीत तीळ किंवा खसखसची पेस्ट करून परतवून टाकावी। 15. शेंगदाणे भाजताना त्यावर थोडे पाणी शिंपडून टाकावे। असे केल्याने शेंगदाणे खरपूस भाजले जातात व त्याची टरफलं पटकन निघली जातात। 16. मंचुरियन खूप जास्त कुरकुरीत होण्यासाठी पिठात मैदा न टाकता त्यात तांदळाचे पीठ व कॉर्नफ्लॉवर टाकावे। मंचुरियन खूपच क्रिस्पी होतात। 17. दररोज भात खाल्ल्याने कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढले जाते, परिणामी वजन वाढते। रक्तात असलेले साखरेचे प्रमाण वाढते, त्यामुळे भाताचे सेवन कमी प्रमाणातच करावे। 18. हिरव्या मिरच्या कापल्यावर बऱ्याच वेळा हाताची आग होते, अशा वेळी हातांना खोबरेल तेल चोळावे। 19. दररोज 1 नागवेलीचे पान खाल्ल्याने नजर तीक्ष्ण होते तसेच डोळ्यांची जळजळ होणे, सूज येणे, डोळ्यांना सलणे यासारख्या अनेक समस्या दूर होतात। 20. दररोज घरात लवंग व कपूर सोबत जाळल्याने घरातील नकारात्मकता कमी होते, परिणामी वातावरण शुद्ध होते। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।